रायगड बॉईज आणि त्याच्या अगेन्स्ट स्ट्रॉंग बॉईज. स्ट्रॉंग बॉईज हा संघ सातत्याने या विभागातील अनेक स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो. इथे विशेष सन्मान करण्यात मी विनंती करतोय महाराष्ट्राचा रणजीपट्टू मी योगेश पवार यांना विनंती करतोय सर आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. योगेश पवार सरांना विनंती करतोय की इथे तुमचं आयोजकांच्या वतीनं सन्मान करण्यात तर मी योगेशजी पवार यांना विनंती करतो की आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन इथे या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. तर इथे योगेश पवार सरांचं आगमन होतोय. मी सरांना विनंती करतो या आपण अतिथी कक्षामध्ये इथे यांचं विशेष सन्मान करत आणि हे आपल्या सारसोल आशयांची खऱ्या अर्थाने खास आपण पाहिलं तर मान्यवरांचं इथे यथोचित मान सन्मान करतं. तर मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय की आपण मायेची उबदार शाळ त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथे योगेशजी पवार सरांचा इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. सन्माननीय अध्यक्ष दिनेशजी पवार यांच्या शुभ हस्ते त्यांचं सन्मान करण्यात येत आहे. सन्मानाचा स्वीकार करत असताना वेळी आपण पाहिलं तर योगेशजी पवार सरांना इथे आपण पाहतोय. धन्यवाद सर आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि नक्की स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. ओ टू जय सर. अजिंक्य गोळे आणि आदित्य जाधव मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात होईल. एक साताऱ्याचा खेळाडू तर एक पुण्याचा मैदानाच्या आतमध्ये तर आकाश येतो गोलंदाजी मार्क मध्ये सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. पंचांचा इशारा लेट्स प्ले. एका बाजूला स्ट्रॉंग बॉईज टीम तुम्ही पाहतात स्ट्रॉंग बॉईज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. तिथे रायगड बॉईज एका बाजूला तुम्ही पाहतात तिथे सर संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. पहिल्याच बॉलवरती लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. इनसाइड आउट आणि अजिंक्य गोळे काय स्ट्रोक आला. जावळी सातारा सातत्याने क्रिकेट चांगल्या दर्जाचा आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं. हाफ ट्रॅकर होता पाठीमागे ठेवला. मागील बॉलच्या तुलनेमध्ये इथे लेंथ मध्ये खेचलं होतं पाठीमागे ठेवला बॉल. महेशजी शिंदे यांचंही आपण विशेष करून स्वागत करूयात. नाही या मॅच मध्ये त्यांनाही आपण तुम्ही पाहणार आहात. खडकवासला प्रीमियर लीग पुण्याची एक दर्जेदार अशी स्पर्धेचे स्वतः आयोजक त्याच वेळेला सर संदीप कदम नोकरी सम्राट. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली महत्वाचा बॅटर अजिंक्य गोळे बाद. येतो ना मला तर वाटतं बॅटिंगला तोच जाणार आहे आणि मानगाव एक्सप्रेस तुम्हाला पाहायला मिळेल. त्याआधी एक विशेष सन्मानाकडे आपण वळतो आहोत. सन्मान अशा व्यक्तीचा ज्याने 250 ते 300हून अधिक युवांना नोकरी दिली असा सन्मान ज्यांचा आपण करतोय. ज्यांच्या नावाने पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट ओळखलं जातं अशा व्यक्तीचा सन्मान आपण करतोय. ज्यांच्या नावाने अनेक उद्योगधंदे सातत्याने युवा वर्ग करू लागली आहे. SKMB ब्रँड या आपण करतो आहोत. सर संदीप कदम यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल. संदीप कृष्णा कदम यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. ज्यांच्या नावाने खरं तर अनेक स्पोर्ट्सचे शॉप चालू आहेत. ज्यांच्या नावाने अनेक युवा वर्गाला नोकरी मिळाली. उद्योगधंद्यामध्ये ज्यांनी मोटिवेट केलं आणि क्रिकेटचा रब्बरचा गब्बर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं विशेष सन्मान आपण करतो आहोत. चला शुभम लवकर विशेष सन्मान आपण करतोय. सर संदीप कदम थोडासा उशिराने आला होता शुभम म्हणून मैदानाच्या आतमध्ये तो
उशिराने दाखल होत असताना पाहायला मिळाला आहे. संदीप कदम सर यांना आपण सन्मानित केलेलं पाहायला मिळालं. 4 धावा फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झाला, अजिंक्य गोळे बाद झाला. शुभम जाधवला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर मानगावची ओळख म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. मानगाव एक्सप्रेस ज्या ज्या ठिकाणी सर संदीप कदम सरांची एंट्री आहे तिथे हा खेळाडू नेहमीच पाहायला मिळाला. किंवा श्री11 घाटकोपर याच टीमने त्याला मोठं केलं. ग्रामीणच्या स्तरावरून तो ओपनच्या खेळामध्ये येऊ लागला, रबर बॉल खेळू लागला ग्रामीण स्तरामधून, आणि तिथून मग चर्चेचा विषय राहिला. आता सध्याच्या घडीला चर्चेतील नाव राहिलंय ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. शुभम जाधव स्ट्रायकर एंडला येत असताना पाहायला मिळेल. 4 बंडलात एक फलंदाज बाद. चला थोडी घाई व्हायला बाई. एका बाजूला आदित्य जाधवला तुम्ही पाहताय, एक वेगवान गोलंदाज म्हणूनही आणि फलंदाज म्हणून त्याच्याकडे जाणलं जातं. आकाशने पहिल्या अगदी दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. तिसऱ्या चेंडूवरती त्याने विकेट मिळवली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर विकेटने यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या हाती कडा घेतली होती, सिंगल कंप्लीट झाली आहे. एकेरी धाव येत असताना पाहायला मी ते आदित्य जाधवला तो खेळ साकारावा लागणार आहे, कारण महत्वाची भूमिका त्याला अदा करायची आहे. महेश शिंदे या संघामध्ये पाहायला मिळतील. आणखीन एक लेफ्टी बॅटर. या 2 लेफ्टी बॅटरकडे जास्तीची लक्ष केंद्रित केलं जाईल. परंतु आणखीन एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून खेळाडू खेळणारा हर्षवर्धन सांगळे, हर्षाचा खेळही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. केतन पवार आमच्या सोबत आहेत. सध्या घडीला आदित्य जाधवला तुम्ही पाहताय स्ट्रायकर एंडला येत असताना पाहायला मिळतं. लेफ्टी आहेत. लेफ्टीची चर्चा मी करत होतो. या मैदानावरती लेफ्टी चांगला धुमाकूळ माजवताना पाहायला मिळाले. 5 मध्ये 4 बनले आहेत. बॅटिंग करत असताना रायगड बॉईज या टीमचे थांबा बनवावं लागणार आहेत आणि मोठी इनिंग इथे साकारावी लागेल, मोठी फटकेबाजी करावी लागेल. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला आडव्या हाताने घेतले गोलंदाजाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौका. आदित्यने पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला चौका टोकलाय. आतिश केदारी यांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी फेरबदल करत असताना पाहायला मिळतं. मुंबईच्या खारची ओळख, खार दांड्याचा खेळाडू जो यशांच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. आकाशने चांगली गोलंदाजी केली आहे, विकेट मिळवली, तदनंतर 2 चौकार जरूर आलेत. परंतु टप्पा चांगला इनसाइड आउट. पायाच्या मधोमध बॉल आला होता, बॅट आणि पायाच्या मधोमध ही पोकळी एरली होती गोलंदाजाने. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, 3 गेलेत. पैकी करण्यात येईल तद्वर मात्र 3 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 12. 12 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 12 धावा धावल कव्हर देत. एक फलंदाज बाद पहिल्या षटकाच्या अंती. खेळाडूंची चर्चा होते त्याच वेळेला संघाचे साथीदार किंवा संघ मालक आणि अगदी त्याच वेळेला संघाच्या सोबतीला येणारे यांची चर्चा निश्चित होते. प्रणयजी पालकर आणि सागरजी सकपाळ हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल होत असताना पाहायला मिळतात. प्रणय पालकर म्हटल्यानंतर क्रिकेट बेड व्यक्तिमत्व आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये ज्यांचा संघ सातत्याने पाहायला मिळतो. स्वराज देवळेला इन्व्हाइट करण्यात आले. गोलंदाजी मार्कमध्ये शेजारचं गाव नावे या गावाला बिलॉंग करणारा आणखी एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्याला गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहत आहोत. स्वराज देवळे. PNP ट्रॉफीमध्ये त्याच्या नावावरती बाईक देखील येत असताना पाहायला मिळाली आहे. आणि म्हणून की काय या खेळाडूचं स्वप्न पूर्ण झालं, सत्यात उतरलं. अनेक गोष्टींमध्ये तो नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. परंतु स्टॉर्म व्हाईज या टीमचा महत्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. फलकावरती 12 आहेत. एक फलंदाज बाद. गतवर्षी सोन्याच्या अंगठीचा विजेता राहिला होता. यावेळेचा बॉल खाली राहिला. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न. सिंगल येत असताना पाहायला मिळते. फलकावरती 13 बनलेले आहेत. स्टॉर्म व्हाईज म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं
तुषारजी वाजंद्री यांच्या कॉलेजच्या मित्रांनी हा संघ बांधला होता. खरं तर कॉलेज संपलं, परंतु तुषार वाजंद्री कोकबनचे आणि ज्यांनी हा संघ अजूनही अबाधित ठेवला आहे. आपण म्हणतो की शाळा संपली, कॉलेज संपलं, दोस्ती संपते, परंतु हा असा व्यक्ती आहे ना की ज्यांनी स्वतःचा संघ बांधून ठेवलेला आहे. स्वतः ज्यांच्या पत्नी सरपंच म्हणून आपण पाहतो, राजकारणामध्ये सक्रिय आहेत ते. त्यांचे मॅनेजर म्हणून जयेश यांना आपण नेहमी पाहतो स्ट्रॉंग बॉईज संघासाठी. 13 बनल्यात, एक फलंदाज बाद. शुभम जाधव स्ट्राईक एंड वरती आहे. राईट हँडर बॅटरला आता मुभा आहे. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल खेचून मारला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभम जाधवच्या बॅटमधून आलाय चौकार. बोट शुभम जाधव हा खेळाडू असा आहे ना, जर उभा राहिला तर मोठमोठी फटकेबाजी इथे पाहायला मिळेल त्याच्या बॅटमधून. यावेळेला कमी गतीचा बॉलने वळण घेतलं, खाली राहिला. आदित्य जाधव स्ट्रायकर एंडला येत असताना पाहायला मिळतं. सिंगल जरूर कंप्लीट झाली. 18 तर बनल्यात. 50 ओलांडावे लागेल या मैदानावरती. 50च्या पलीकडे धावा बनवावं लागतील. या बॉलने वळण पहा किती मिळवलं होतं. स्वराज देवळेने प्रावीण्य मिळवलं या गोलंदाजी मार्कवरती. येत असताना फिंगर रोल करतो, बॉलला वळवतो आणि सातत्य राखतो गोलंदाजीतलं. कल्पक मोरे राणादा देखील तुम्हाला पाहायला मिळतो या संघामध्ये. नुकताच गुजरातचा दौरा देखील झालाय. त्यांना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, वेगाने टाकला. यावेळेला फिंगर रोल केली नाही, स्ट्रेट ठेवला. स्ट्रेट अँड फुल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्य याच गोष्टीकडे राहिलंय, कारण फलंदाजांच्या मनामध्ये अगदी प्रश्नांचा काहूर माजवणारी गोलंदाजी पाहायला मिळते आहे. धापलकावरती 18 बनल्यात. 18 ऑन दी बोर्ड आहेत. पुण्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. काही पुण्याचे खेळाडू अजूनही बाकी आहेत. उजव्या शीचा फारसा बाहेर होता, स्क्वेअर कट केला. आदित्य जाधवच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत. बाहेर ठेवला होता, ऑन साईडला चौका टोकला. यावेळेला संघाची धावसंख्या 22 बनली आहे. एक फलंदाज बाद. संघाच्या जी धावसंख्येमध्ये भर घालण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत. आदित्य चांगले स्ट्रोक मेकर आहे तो, आणि याचसाठी जाणलं जाणं गरजेचं राहतं. धावा बनवाव्या लागतात आणि ती संघाची पूर्तता इथे करत असताना आदित्य जाधवला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग चालू आहे त्याच्या बॅटमधून. 22ला 1 आहे. स्ट्रॉंग बॉयज टीमच्या अगेन्स्ट अग्रेसर राहण्यासाठी आदित्य जाधवचा खेळ महत्वाचा आहे. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या. एनबी ट्रॉफी मध्ये काय महत्वाची इनिंग साकारली होती त्याने. गतवर्षी त्याचा खेळ चांगला राहिला होता. 22ला 1. यावेळेला उंच गेलाय, लांब नाही. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट इथे तितकंसं चांगलं पाहायला मिळालं नाही. कॅज्युअल अप्रोच होतं. धावा मिळाल्या. पुन्हाच्या 2 धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात येत असताना पाहायला मिळतात. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना पाहायला मिळेल. जिथे जाऊन पोहोचते धापलकामध्ये. 24 आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. या पण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि जाऊयात डीजेकडे. डीजे शुभम यांच्या माध्यमातून ऐकूयात एक मधुर संगीत. वेळ खर्च केलेला आहात याकडे आम्ही लक्ष वेधतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल होत असताना पाहायला मिळेल. अर्थात 4थ्या षटकाच्या दरम्यान आणि 3ऱ्या षटकाच्या दरम्यान आणखीन एक नौका गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात येईल. गोलंदाजी मार्कवरती कार्तिक येत असताना पाहायला मिळतं. कार्तिक नवले गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कमध्ये कार्तिक नवलेला आपण पाहतोय.
तो दाखल होत असताना पाहायला मिळेल. 24-1 महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक धाव महत्वाची राहणार आहे, कारण पहिला सामना आपण खेळतो आहोत या विभागामध्ये. किंबहुना सारसोळी चषक आज 35वा पर्व आहे या स्पर्धेचं, आणि 35व्या पर्वामध्ये प्रथमच मला वाटतं की हा संघ इथे दाखल झालेला पाहायला मिळालाय. किंबहुना हा ताफा तयार करण्यात आलाय. रायगड बॉईज. पुढचा चेंडू खुला टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. पहिला बॉल सटीक लेंडर लाईन वरती. पहिल्याच बॉलवरती सोहेल तन्वीरची आठवण करून दिली आहे गोलंदाजाने. काय रिदम आहे, काय फॉलो थ्रू आहे. बॉल डिलिव्हर करत असताना अगदी खुला टाकला होता. चॅनल मध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजाचे वैगुण ओळखावे लागतात आणि ते ओळखलेत. अगदी खुला टाकला. पहिले 2 षटक पाहिलं होतं या गोलंदाजाने, ज्या दर्जाची बॅटिंग चालू आहे मैदानावरती. आता हात खोलणं बंधनकारक आहे, कारण या संघामध्ये तळापर्यंत फलंदाज आहेत. अजिंक्य पवार या संघामध्ये पाहायला मिळतो. या संघामध्ये महेश शिंदे, हर्षवर्धन सांगळे या संघामध्ये पाहायला मिळतं. स्वतः संदीप कदम सर आहेत या संघामध्ये. तळापर्यंत खोली आहे. आता हात खोलणं गरजेचं आहे. उजव्या शीच्या बाहेरचा होता. वाडीज लॉंग ऑफला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल मिळेल. एकेरी दुहेरीची संगड चांगली घातली जाते, परंतु त्यालाही बायपास करावं लागणार आहे. मोठे फटकेही तुमच्या बॅटमधून येणं बंधनकारक आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी तुम्हाला करून दाखवावीच लागणार आहे. एवढा लांब वरचा पल्ला इथे गाठला गेलाय. मोठ्या स्पर्धेमध्ये आपण आहोत. एक मानाची, सन्मानाची आणि सोन्याची स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. उजव्या एसीच्या बाहेरचा होता. खेचून मारण्याचा प्रयत्न. शुभम सिंगल घेण्याचा प्रयत्न वेगाने झाला. आदित्य शास्त्रीनगर सातत्याने वेगाने तो इथे धावताना पाहायला मिळतोय. सिंगल त्याच्या बॅटमधून येते जरूर. इथून शुभमच्या धावफलकावरती 27 बनल्यात. झगडावं लागणार आहे मोठ्या फटक्यांसाठी. धाबा गोळा करण्यासाठी सहजासहजी धाबा तुम्हाला मिळणार नाहीत. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. फटके तुम्हाला मिळणार नाहीत, ते बनवावे लागतील. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर ठेवला होता. याही वेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे. सिंगल इथून कंप्लीट होईल. दुहेरीसाठी पलटतील का? सिंगल निश्चितच मिळते. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. सिंगल येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये कार्तिक नवलेने चांगली गोलंदाजी केली. धावा थांबवण्यामध्ये तोही यशस्वी राहिला आणि टप्पा चांगला ठेवलाय. किंबहुना अगदी त्याच वेळेला उजव्या एसटीच्याच बाहेर चेंडू ठेवण्याचे प्रयत्न पाहायला मिळाले. यावेळेला बॅटरला फॉलो केलाय. बॉल निकट झाला. काटा बदलला. काटा काढलेला नाही या फलंदाजाचा. 72. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती. या षटकामध्ये केवळ 4 धावा. युवा आणि प्रतिभावान गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अनेक एक्सपिरियन्स कॅम्पेन असे अनुभवाने शिदोरी ज्या खेळाडूंकडे ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यामध्ये तुम्ही शुभमला पाहता. यशांच्या पाठीमागे अतिशेंद्र बाहुबली तुम्हाला पाहायला मिळतं. अनेक खेळाडूंकडे दांडगा अनुभव आहे. त्यामध्ये दिगंबर हामणेही पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल व्हेरिएशन पहा. या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्यात. विकेटचा राखणा भरू शकला नाही, परंतु आदित्य नवलेने काय गोलंदाजी केली आहे. आपलातून षटक राहिला. धावफलकावरती 28. एक फलंदाज बाद. सारसोळे आणि विजय इंटरप्राइजेस सावडोळी. चला टॉस साठी नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन पाणी. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. विजय 11 इंटरप्राइजेस सावडोळी. आम्ही आपलं लक्ष देतो. चला टॉस साठी घ्या. हृदय 11 सारसोली. तुला हृदय 11 टीम कॅप्टन दिगंबर आलेला आहे. मी लक्ष देतो. विजय 11 इंटरप्राइजेस सारसोळी. चला कर्णधार या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याच्याकडे लक्ष वेधूयात. सारसोळी टीम कॅप्टन या ठिकाणी हृदय 11 दिगंबर हामणे पाहायला मिळतो. तो आलेला आहे. आणखीन एक अनुभवाची शिदोरी घेऊन खेळणारा खेळाडू. धावफलकावरती 28 बनल्यात. चला थोडी घाई व्हायला हवी याकडे लक्ष वेधूयात. वेळेच्या मर्यादा आहेत आणि त्या पाळा कृपा करून, जेणेकरून सामने अगदी वेळेत होती.
28 ला 1 आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल, शेवटचा आणि अंतिम षटक. या संघाच्या ताफ्यामध्ये रायगड बॉईज मध्ये बाळकृष्ण जाधव देखील पाहायला मिळतोय. खरं तर पोलादपूर तालुक्याच्या किनेश्वरचा असणारा खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल झालाय. स्कोर कार्ड वरती 28 आहेत. एक फलंदाज बाद. ओमकार येतो गोलंदाजी मार्क मध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक. चला घाई करा, शेवटचा आणि अंतिम षटक आहे. धाबा गोळा करावा लागतील. आदित्य आणि शुभम जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. ओमकार पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅक्झिमम चोक, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम षटकार. भाऊ यांच्या माध्यमातून खरं तर खूप सारे ज्यूस तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी षटकार गेला त्याच ठिकाणी द मॉकटेल भाऊ ची गाडी देखील उभी आहे. फलकावरती 34 षटकार आलाय. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिला. श्री गिरीश जैन पॅवेल यांच्या वरतून सलामी देणारा हा मागील बॉलचा षटकार पाहायला मिळाला होता. 10 बॉल 21 वरती आदित्य जाधव बॅटिंग करतोय. 30 धावांची पार्टनरशिप झाली आहे. परंतु इथे पार्टनरशिप इम्पॉर्टंट नाही आहे. आता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 कशी ओलांडता येईल याकडे कल असायला हवा. बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. स्वराज देवळे त्याने झेल टिपला. फलंदाज बाद. महेश शिंदे नवीन बॅटर, लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून सातत्याने प्रसिद्ध आणि प्रचलित असणारा खेळाडू. पुण्याच्या वडगावचा आणि स्वतः खडकवासला प्रीमियर लीगचे आयोजक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. खडकवासला प्रीमियर लीग 40+ ओपन आणि खडकवासला मतदारसंघातील खेळाडूंसाठी पार पडली. जसे आयोजक मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात महेश शिंदे. आणि अगदी त्याच वेळेला रबर बॉल स्पर्धांमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या. लेदर बॉल मध्ये अनेक सेंचुरी ज्याच्या नावावरती आहेत असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ शेष राहिला. पूर्वार्धाचा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फलकावरती बनला त्या 34 ऑन दी बोर्ड. पहिलाच बॉल, पहिला चेंडू आकाशात मारलाय. ढगात लाइटिंग लावत चेंडू थेट आकाशच्या हातामध्ये. आकाशातला बॉल आकाशाच्या हातात. फलंदाज बाद. ला 34 ला 3 फलंदाज बाद झालेत. अजिंक्य पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पोलादपूरच्या शिवाजी नगरला बिलॉंग करणारा, हनुमान नगरला बिलॉंग करणारा आणि अगदी त्याच वेळेला एक चांगला हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 2 ला 2 बाद झालेत. ओमकार ऑन हॅट्रिक. हनुमान नगर पोलादपूर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्य पवार बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. परंतु त्याच वेळेला एका नावाची अनेक चर्चा वेळेला सातत्याने होते. अजय कदम चिक्या बॅटिंगसाठी तो आलेला नाहीये अद्याप. 34 ला 3 बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतं. इथून मोठी फटकेबाजी करावीच लागणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 34च बनल्यात. 2 बॉलचा खेळ अजून बाकी राहिला. ओमकार हॅट्रिकचा बॉल घेऊन सज्ज होईल.
हॅट्रिक मागील मॅच मध्ये देखील रवी बुंबकच्या नावावरती पाहायला मिळाली. त्याने हॅट्रिक संपादन केलेली पाहायला मिळाली होती. चला घाई व्हायला हवी. आकाश, स्वराज, आतिश, प्रत्येकाची नावं घ्यायला लावू नका दादा. नो, फायनल आजच खेळवायची आहे. आणि मग ती 1 आणि मग 6 बॉलची होते, 12 बॉलची होते, ती पसंत नाही. त्यावेळेचा बॉल अजिंक्य ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. डीप मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक कार्तिक चेंडूवरती येतोय. सिंगल, डबलचा प्रयत्न, सेकंड रन इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. अजिंक्य पवार मैदानाच्या आतमध्ये सध्या घडीला आपण पाहतोय जिथे 36 बनल्यात. या बॉलवरती मच नीडेड असा एक मोठा फटका तर हवाच आहे संघाला. तो षटकार किंवा चौकार देईल, मोठा फटका येईल आणि जेणेकरून संघ सुस्थितीमध्ये येऊ शकतो. त्यासाठी एक मोठा फटका खेळणं बंधनकारक राहणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आमचे जवळचे मित्र अश्विनजी तांडेल देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत. खरं तर सध्याच्या घडीला ते पनवेलच्या मोरब्यामध्ये आहेत. फलकावरती 36-3 फलंदाज बाद. त्यावेळेला कोलाटला टाकला होता बॉल, ऑन साईडला केला, ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल आली, दोन्ही साईड पलटल्यात, सेकंड रन कंप्लीट झाली आहे. 38 बनल्यात. 38 धावा फलकावरती. पूर्वार्धाचा खेळ एकंदरीत संपला. शेवटच्या षटकामध्ये 10 आल्या, 2 विकेट ओंकारने प्राप्त केल्यात. 39चं लक्ष्य. या पण टॉसकडे बघतोय. विजय 11 एंटरप्राइजेस सावरोली. विजय 11 एंटरप्राइजेस सावरोली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना हृदय 11 सारसोली. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करतो आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार चला लवकरात लवकर उपस्थित व्हा. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. कौल करण्यात येईल. विजय 11 एंटरप्राइजेस सावरोली आणि एका बाजूला हृदय 11 सारसोली. चला काही करा. दोन्ही कॅप्टनी आणि आघाडीची जोडी चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. हो, तर मी विनंती करतोय विजय 11 एंटरप्राइजेस सावरोली संघाचा कर्णधार त्याला टॉससाठी यायचा आहे. इथे हृदय 11 सारसोली संघाचे कर्णधार दिगंबर हमने इथे उपस्थित राहिलेत. तर आम्ही विनंती करतो विजय 11 एंटरप्राइजेस सावरोली संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचा आहे. पाटील, तर टॉस केला जातोय. सन्माननीय मान्यवर अरे ते टॉस केला जातोय. इथे टॉस मात्र केलंय सारसोली चेष्टा करतोय. तर प्रथम तर निर्णय का असणार क्षेत्ररक्षण. खऱ्या आता भरपूर वर्षानंतर तुझं इथं आगमन पाहायला स्पर्धेबद्दल काय म्हणशील? नक्कीच खूप छान स्पर्धा आहे. मागच्या वर्षी पण मी स्पर्धा खेळलो होतो आणि सेम संघ आणि सेम संघनायक आमचा जे ओनर आहेत विजय दादा, त्यांनीच आम्हाला इथे पूर्ण इन्व्हाइट केलं. त्यांचा आभार मानतो. आणि स्पर्धा खूप छान आहे. सर्व प्लेयर्स जे आहेत आपण पाहतो आता ISPL नंतरचे जे सर्व ओपनचे प्लेयर्स इथे अवेलेबल आहेत, कारण की स्पर्धेचा तो जसा दर्जा आहे म्हणून इथे सर्व प्लेयर खेळण्यासाठी आलेले आहेत. ओके, धन्यवाद. तर इथून टॉस आपण पहिला जिंकली ते म्हणजेच खऱ्या अर्थाने विजय एंटरप्राइजेस सावरोली या संघानं. तर इथे दिगंबर आपण टॉस जिंकला असता, आपला प्रथम तर निर्णय का असता? मी पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आणि खऱ्या अर्थाने आता आपल्या वाटेला फलंदाज मग आपले खऱ्या अर्थाने ऑल इंडिया आयकॉन खेळाडू कोण असतील? पुण्याची साईड आहे माझी. शिरू लोहार आहे, प्रथमेश राठोड आहे, रणजित फराटे, सगळे. ओके, तर टॉस बॉक्स मधून न्यूज येतो. इथे टॉस मात्र जिंकलं म्हणजेच आपण पाहिलं तर विजय 11 एंटरप्राइजेस सावरोली या संघाला त्यांना प्रथमतः निर्णय घेतलाय की इथे आम्ही क्षेत्ररक्षण करू. बॉलिंग इथे चूज केली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हृदय 11 सारसोली संघाला त्यांनी आमंत्रण दिलंय प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी.
मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे आणि महत्वाच्या या सामन्याकडे आपण वळणार आहोत. अंगद पाटीलने टॉस जिंकला आहे पुढच्या सामन्याचा आणि आणखीन निर्णय घेतला त्याने. आदरणीय गोरखनाथ पवार साहेब यांना विनंती असेल, गावचे अध्यक्ष गावच्या मंडळाचे त्यांना विनंती आहे. साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. गावच्या मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ पवार साहेब यांना विनंती असेल. चला सामन्याला सुरुवात होते. शुभम जाधव गोलंदाजी मार्क मध्ये, कार्तिक आणि त्याच्या साथीला आतिशचंद्र बाहुबली. सामन्याला सुरुवात होईल आणि जशी मॅचला सुरुवात होते या आपण प्रदीपजी भोईसर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. हर्षलजी मुंडेसर त्यांचा आवाज ऐकूया. सूरज पवार मराठी उद्योजक आपण जर पाहिले तर पुरस्कृत फ्रॉम बॉईज हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम पाहायला मिळते आहे. जसं आपण पाहतो रायगड बॉईज हे दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये गोलंदाजीसाठी माणगावची सुसाट एक्सप्रेस शुभम जाधव गोलंदाजीला येताना पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी मैदानावरती, एका बाजूला कार्तिक. पहिलाच बॉल रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रोक तर चांगला फिल्टर बॉलच्या मागे पलटत तद्वार एकदा तर मिळेल. दुसऱ्यासाठीचे प्रयत्न आणि पाहता पाहता धावा मिळाला. तर दोन चांगल्या पद्धतीचे मिड विकेट, चांगल्या पद्धतीचा ताळमेळ या दोन फलंदाजांमध्ये बघायला मिळत आहे आणि या दोन धावेच्या सहाय्यानं खऱ्या अर्थानं सुरुवात होते. टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. तब्बल 39 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. पहिल्या बॉलला 2 आलात. शुभम जाधव गोलंदाजीसाठी या पुढचा बॉल. ओ यावेळेला बॅटची कडा, बॉल यष्टीरक्षक मिस झाल्यानंतर शॉट फायनलिंगला चांगली फिल्डिंग. शुभमनं नेहमीच कमबॅक आणलाय. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला माणगाव तालुक्याचं क्रिकेट खेळत असताना माणगाव तालुक्याची ओळख ज्यानं निर्माण केली, टेनिस बॉल क्रिकेटला एक माणगाव तालुक्याच्या उभारी आणणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहिलं. तोच खेळाडू शुभम माणगाव मधून येत असताना एक छोटस उतेकोल गाव, त्या उतेकोल गावातून ऍज अ ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तो आज ऑलराऊंडर म्हणून ओपन मध्ये खेळताना बघायला मिळतो. पण त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पार. आतिशच्या बॅट मधून चौकार. फळकावरती शुभम वरती आक्रमण चढवलं जातं. अगदी अप ट्रॅकर बॉल होता, स्टफलून खेळण्याचा प्रयत्न. आतिशचा फटका चांगला राहिला. आतिश आणि कार्तिक महत्वाचे फलंदाज आहेत. बाहेरचा बॉल इकडे मात्र आपण जर पाहिलं तर बाहेरूनच खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. पण तदनंतर कमबॅक आणणारा चेंडू वाईट यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय शुभम जाधव आणि त्याच्यामध्ये तो सफल सुद्धा राहताना पाहायला मिळणार आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू चौकार आल्यानंतर लगेच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. 4 बॉलचा खेळ संपला, धावा 7. याही वेळेला फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळायचा होता, बॅकवर्ड पॉइंटला चांगली फिल्डिंग आणि तिथे सुद्धा फक्त आणि फक्त सिंगल. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा थांबवणं गरजेचं आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा जर आल्या नाहीत तर या मॅच मध्ये आपण जर पाहिले तर 39 धावा सुद्धा थांबवल्या जाऊ शकतात. त्या 39 धावा थांबवायच्या त्यासाठी शर्यतीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रत्येक जण वेगवेगळा संघर्ष करतोय. यावेळीचा बॉल बॅटच्या टोला लागलाय. फिल्डर बॉलच्या खाली. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर कॅच ड्रॉप झेल सुटताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर तिथे एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होताना पाहायला मिळते. 2 धावा स्कोरकार्ड वरती होतील प्लस 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना आतापर्यंत धावा 10. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. एका चांगल्या षटकाची सांगत होताना पाहायला मिळते. शुभमनं अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली होती. यदा कदाचित कॅच पकडली असती तर पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट आणि 8 धावा बघायला मिळाला असं. पण चित्र थोडं झालंय. झेल मात्र सुटताना पाहायला मिळते. चला फास्ट घ्या. यस टायमर सेट करण्यात आलाय. तुम्हाला कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकायच्या. वेळेनुसार सोन्याची स्पर्धा आपण पाहतोय. सारसोली चषक 2026 भव्य दिव्य असं पर्व आहे आज. या संपूर्ण स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आणि अंतिम दिवस. या अंतिम दिवसाच्या लढती ओपन फॉर्मॅट ऑल इंडिया ओपनचे सगळे दिग्गज खेळाडू इकडे मात्र खेळण्यासाठी दाखल झालेले आपल्याला बघायला मिळतात.
गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिले तर विकास गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकासाठी शुभमनं मात्र आपलं काम चूक बजावलं. बॅटिंग करत असताना सुद्धा शुभम चांगले खेळ करत असताना पाहायला मिळाला. आता गोलंदाजी करत असताना सुद्धा त्यानं मॅच मध्ये जिंकण्याची आशा अपेक्षा निर्माण केली, कारण की लो स्कोरिंग मॅच मध्ये पहिली ओव्हर इम्पॉर्टंट असते आणि ती चांगली टाकली शुभमनं. आता नवीन गोलंदाज आला विकास. पहिला बॉल, पहिलाच बॉल, वाईड यॉर्कर, सेन्सिबल क्रिकेट, फक्त सन्मान दिलाय. शॉर्ट पॉइंटला शुभम आहे, फिल्डिंग चांगली करेल. एकच धाव मात्र तिकडे मिळते. त्या एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढेल. धावा 11 धावा धावफलकावरती येताना बघायला मिळतील. दुसरं षटक इकडे मार्गस्थ करत असताना विकासला धावा थांबवाव्या लागणार आहेत. 39 धावांचं जे काही आपण आव्हान समोरच्या टीम समोर ठेवलंय ते आव्हान थांबवण्यासाठी एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी अपेक्षित आहे. धावा थांबवायच्या, धावा थांबवाव्या लागणार आहेत. यष्टांच्या मागे संदीप सरांना आपण पाहतोय. अभिचा बॉल लॉन साईडला खेळला जातोय, मिड विकेटला चाललाय. एक धाव मात्र नक्की मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न नाही आहेत. मानस केलं तर धाडस होणार नाहीये, कारण की चांगली फिल्डिंग. संदीप सरांबद्दल आपण चर्चा करत होतो. अगदीच आपण जर पाहिले तर संदीप सर म्हटल्यानंतर पोलादपूर तालुक्याचं टेनिस क्रिकेट आणि रबर क्रिकेट हे जास्तीच चर्चेमध्ये आणणारे एकमेव व्यक्तिमत्व, किंबहुना युवा खेळाडूंना सातत्यपूर्ण सोबतीला घेऊन एक पोलादपूरची टीम बनवायची आणि मग पोलादपूरच्या युवा खेळाडूंना संधी निर्माण करायची, हे नेहमीच स्वप्न ज्यांनी पाहिले ते संदीप सर यष्टांच्या मागे आपण पाहतोय. फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण करायचं होता. फटका तर फसला. क्षेत्ररक्षक वाह, अप्रतिम दर्जाचा झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय. पहिली विकेट, पहिला धक्का. 5 बॉल मध्ये 6 धावांचा खेळ करून आतिश बाद. धावा धावफलकावरती आहे. तिकडे मात्र आपण जर पाहिले तर पहिली विकेट त्यांना पाहायला मिळते. 12 या आकड्यावरती एक मोठं धक्का पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. हनुमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल. ओ, यावेळेला हनुमान आलेत, फटका खेळतात. फाईन लेगच्या दिशेला बॉल चाललाय, सीमा रेषेच्या पार येतोय, चौकार. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या आपल्याला बघायला मिळतील. हनुमान येतात आणि हनुमान यांच्या बॅटमधून चौकार येतोय. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला बॉल चाललाय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतील. एकच धाव मात्र तिकडे मिळेल, हरकत नाहीये. चौकार आल्यानंतर एक सिंगल स्कोरकार्ड वरती येताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावा स्कोरकार्ड वरती आतापर्यंतच्या आपल्याला बघायला मिळाल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17. 39चा पाठलाग करायचा. मॅच मध्ये शांतता पसरली आहे. मोठे फटके येत नाहीयेत जास्तीचे, आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर विकेट सुद्धा येत नाहीयेत. सिंगल डबल ने खेळ चालू आहे. या तिकडे सुद्धा सिंगल मिळेल. चांगली फिल्डिंग. थोडे फंबल झाले होते, स्वतःला पुन्हा सावरले. बॉलला पकडले जाते, बॉलची फेक योग्यरित्या केली जाते. धाव तिकडे 1 मिळते आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर पाहता पाहता टीमची धावसंख्या धावफलकावरती 9.00च्या सरासरीने बॅटिंग करत असताना धावा 18. 12 चेंडू, इथून पुढे 21 धावांची गरज असते. तर इथे विशेष सन्मान करण्यात येतो. मी विनंती करतो रायगड बॉईज संघाच्या पुस्तकालय प्रदीप पवार साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचंय. प्रदीपजी पवार, रायगड बॉईज. तदनंतर स्ट्रॉंग बॉईज संघाचे पुरस्कर्ते
सूरज पवार यांना देखील विनंती करतो आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि हृदय 11 संघाचे पुरस्कर्ते शैलेजी पवार यांना देखील विनंती करतो की आपण या मुख्य कक्षामध्ये होऊन आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. रायगड बॉईज संघाचे पुरस्कर्ते प्रदीपजी पवार पारगाण, त्याचप्रमाणे स्ट्रॉंग बॉईज संघाचे पुरस्कर्ते मराठी उद्योजक सूरजजी पवार आपण या ठिकाणी यायचं आहे. तदनंतर हृदय 11 सारसूल संघाचे पुरस्कर्ते प्लीज आपण देखील या ठिकाणी शैलेजी पवार आपला देखील सन्मान करण्यात येत आहे. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अठरा धावा धावफलकावरती आहेत. एका फलंदाजाचा खेळ संपल्यानंतर 18 धावा तिकडे लागल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कार्तिक सलामी लावलेले फलंदाज मैदानावरती 5 बॉलमध्ये 7 धावांवरती खेळतात, तर 2 बॉलमध्ये 5 वरती हनुमान मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पुन्हा विकास. याआधी दुसरे विकास होते, या आता सुद्धा मात्र इकडे दुसरे विकास येताना पाहायला मिळतात. याआधी विकास राठोड होते आणि आता दुसरे विकास आले. पहिलाच बॉल फुल टॉस, मिस टायमिंग झालंय का? होय, क्षेत्ररक्षक पोहोचले होते त्या बॉल पर्यंत. टीम साठी 4 धावा सेव्ह करण्याचा कारनामा मैदानावरती पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग कौतुक करावं लागेल. त्या क्षेत्ररक्षकाचा हा सन्मान आपल्या व्यासपीठावरती होताना पाहायला मिळते. संघ मालकांचा सन्मान इकडे मात्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती होताना आपण पाहतोय. स्वागत आहे, खूप साऱ्या शुभेच्छा टीमसाठी सुद्धा. संघ मालकांचे कौतुक करावं तेवढे कमी आहे. ओपनचे संघ म्हटल्यानंतर एक टीमची चांगली बांधणी करावी लागते. चांगल्या खेळाडूंना मात्र टीम मध्ये समाविष्ट करावा लागतो. त्यासाठी महिनाभर त्यांच्या मागे कॉल करून मात्र आपण जर पाहिलं तर त्यांना टीम मध्ये समाविष्ट करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. मग टीम मॅनेजर, टीम ओनर यांच्यावरती जास्तीच्या जबाबदाऱ्या असतात, कारण की विश्वास दाखवला जातो. विविध विभागातून खेळाडू बोलवावे लागतात, त्यांचा खेळ होईल की नाही. आणि हे प्रश्नचिन्ह सुद्धा बरेच आपल्या सगळ्यांच्या समोर येताना आपण पाहिलेत. ब्लॉक खोलचा बॉल चांगला होता विकासचा, खोलात टाकलाय. एकदा तर मिळेल, दुसऱ्या धावेसाठी बॅटर पलटलेत. आणि इकडे मात्र काय घडतंय, कॉलिंग नव्हती, आता परतावा लागणार आहे हनुमान यांना मैदानाच्या बाहेर. धक्का दुसरा, 21 या आकड्यावरती. तदनंतर मी विनंती करतोय विजय 11 एंटरप्राइजेस सावरोलीचे संघ बालक विजय घाग, विजय घाग यांचा देखील ते सन्मान करण्यात आहे. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विजय 11 एंटरप्राइजेस सावरोली जो संघ त्यांनी पुरस्कृत केलाय, नाही कारण या संघ बालकांचं विशेष कौतुक करावं लागेल. कारण इथे आपण पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू इथे त्यांच्या माध्यमातून खेळताना आपल्याला स्पर्धेदरम्यान पाहायला मिळत आहेत. तदनंतर मी विनंती करतोय विले पार्ले बॉईज अजित मेने आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपलं देखील इथे विशेष सन्मान करत आहे. अजित मेने, ओ टू अर्जुन सर. मॅच ऑन झाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर स्वराज देवळे खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतील. स्वराज देवळे ब्लॉक होल पद्धतीचा बॉल होता, धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, तिकडे रनआउटची संधी निर्माण झाली आहे. चुकीची फेकी थोडी होताना पाहायला मिळेल. संदीप सर होते तिकडे, चांगल्या पद्धतीची फील्ड तर केली होती. फेकी करत असताना जास्तीच्या वेगात फेकत असताना थोडासा बॉल जास्तीचा बाहेर गेलाय. धावसंख्या मात्र तिकडे 1 न वाढतीये. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 22 धावा, 22 ऑन द बोर्ड. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 9 बॉल 17, मॅच दोन्ही बाजूने ऑन आहे. जास्तीची डॉट बॉल मॅच बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आणि एका दुसरा मोठा फटका बॅटिंग कडे नेऊन जाईल मॅचला. ओ बैठक स्ट्रोक खेळायचा होता, गुडघे टेकले होते आणि त्यानंतर बॉलनं फसवलं तिकडे क्षेत्ररक्षकाला. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होताना पाहायला मिळेल. फिल्डिंग करत असताना चुका करताना पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक तिकडे. मात्र आपण जर पाहिले तर धावत असताना आपण पाहिले आदित्य होते, आदित्य जाधव प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतात. पाहता पाहता तिकडे 2 धावा स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळतील. या 2च्या साह्याने टीमची धावसंख्या वाढतीये. संघाचा धावफलक 24 या आकड्यावरती. 24 on the board, loss of 2 wickets. Third over in progress. Last 2 to go. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकाचा.
रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, बॅट फिरवली उलटी पण बॅट बॉलचा संपर्कच राहिला नाहीये आणि अगदी वाईड लाईन वरती बॉल फेकत असताना डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फिरला होता बॅटिंग करत असताना बॅटर आपण जर पाहिलं तर कार्तिक ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पुन्हा पाहूया नक्की काय घडलं होतं. सुप्रीम स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती तुम्ही ही स्पर्धा पाहताय. षटकातील पुढचा बॉल लोवा फुल टॉस समोर फुल टोल वसूल केलाय. बॉल चाललाय मोजिटो प्यायला. षटकार षटकार येताना पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावरती म्हणजे माझी सिच्युएशन बदलून टाकली. मी म्हंटल होतं एकाच दुसरा मोठा फटका येईल ना या सामन्यामध्ये चित्र पलटून टाकेल आणि आता पाहत तेच घडलंय. षटकार आल्यानंतर आता 6 चेंडू आणि आवश्यकता 9 धावांची. चला फास्ट खेळा. त्याचप्रमाणे मी विनंती करतो लेजेंडरी क्रिकेटर राजू कडव आपणास विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. एक सारसोळी संघाचा हुकमी एक्का राजू कडव यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावर असं नसतं व्हायचं. त्याचप्रमाणे अजित मेढे यांचा शुभसन्मान करण्यात येतं. तसेच राजू कडव यांचा देखील शुभसन्मान करण्यात येत आहे. एक लेजेंडरी क्रिकेटर त्यांचा इथे सन्मान करण्यात येते. दिनेशजी पवार यांच्या शुभ असते. त्यानंतर मी अजितजी मेढे यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या ठिकाणी आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. ओव्हर टू हर्षल सर. 30 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर हर्षवर्धन सांगे गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 6 9 ची गरज. पहिलाच फुल टॉस मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वाक्याच्या बाहेर. पहिल्याच बॉलला धावा 4. ची सिच्युएशन बदलली आहे. 5 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन आपण पाहतोय. 5 बॉल मध्ये 5 धावा. प्रत्येक बॉलला 1 धाव घेतली तर इकडे मात्र आपण जर पाहिलं तरी मॅच स्ट्रॉम्बॉयच्या बाजूने झुकताना पाहायला मिळणार आहे. आणि या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर जर पुन्हा यायचं बॉलिंग करणाऱ्या टीमला तर विकेट्स इम्पॉर्टंट आहेत. विकेट घ्यावी लागेल. स्वराज देवे डी बॅक्सचा कव्हरला फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. विकेट मिळतीये. दुसरा नव्हे तर इकडे तिसरा धक्का. 34 या आकड्यावरती 2 बॉल मध्ये 5 धावांचा खेळ करून स्वराज देवे सारसुली गावचे गाव अध्यक्ष सन्माननीय गोरखनाथ पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला रोख रक्कम 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलं. त्यांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करतोय. ओव्हर टू हर्षल. धावसंख्या धावफलकावरती 34 मॅच ऑन झाली. इकडे मात्र 4 बॉल मध्ये येणाऱ्या 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. आपला रोह्याचा खेळाडू आहे. अगदी मिस्टर 360 म्हणून त्याची प्रचिली आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. मैदानाच्या चहू बाजूला तो फटके खेळतो. राणा मोरे तबाई मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. धावा बनवायच्या देणाऱ्या 4 बॉल मध्ये 5. जास्तीच मोठा आव्हान नाहीये पण इकडे मात्र आपण जर पाहिलं तर जबाबदार आहेत सिंगल डबलच्या. एकाच मोठा फटका आला तर मॅच आपल्या बाजूने येईल पण तो मोठा फटका खेळण्याच्या आधी थांबवलं जाईल की पाहावं लागणार आहे. हो फसवलं जात आहे. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट बॉल आला. राणाला इकडे एका जागेवरती स्तब्ध उभं ठेवलंय. येणाऱ्या इथून पुढे आपण जर विचार केला ना तर 3 चेंडू मध्ये अजूनही 5 धावांची आवश्यकता बाकी आहे. 3 चेंडू आणि 5 धावा. 5 धावा 3 चेंडू. रंगात आला हा सामना. हा महत्वाचा बॉल. फुल टॉस मोठा फटका.
बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आदित्य जाधव काय केलंय. साधा सोपा आणि अगदी सरळ झेल मैदानाच्या आतमध्ये सुटताना पाहायला मिळाला आणि तिसरी धाव घेत असताना रनआउटची विकेट सुद्धा आली आहे. रंगात येईल जर इथे फील्ड तरच रंगात आली असती मॅच, पण नाहीये. 2 धावा आला, सामना पुढे जाईल, सामना मॅच ऑन राहील. त्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. आणि रायगडचा टायगर अर्थातच उस्मान पटेल यांची इथे एंट्री झाली. मग मी त्यांना देखील विनंती करतोय उस्मान पटेल यांना की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन नसतं व्हायचं आहे. इथे उस्मान पटेल यांचा देखील सन्मान होणार आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. या सामना पहिला विकेटवरती घेतला जाईल आणि त्यानंतर मात्र टॉस. या स्पर्धेचा नियम आहे, सामना जर बराबरी सुटतोय तर विकेटचा विचार केला जाईल, तदनंतर मात्र तुमच्या टॉसचा विचार केला जाणार आहे. जर विकेट बरोबर असेल तर मॅच इथे मात्र रंगात आली आहे. 2 चेंडू आपण जर पाहिलं तर 3 धावांची आवश्यकता असताना आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. मनसूर, नवीन फलंदाज मनसूर येताना पाहायला मिळतात. जर आपण विकेटचा विचार केला तर रायगड बॉईज या टीमचे 3 फलंदाज बाद झालेत आणि स्ट्रॉंग बॉईज संघाचे 4 फलंदाज, म्हणजे 2 मध्ये 3 तुम्हाला कंपल्सरी बनवायचे आहेत. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी मॅच मध्ये या धावा बनवाव्या लागणार आहेत. लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच रंगतात आणि होय, सारसुली चषकामध्ये अशा मातब्बर सामने नेहमीच बघायला मिळतात. 2-3. ओ यावेळेला फटका खेळायचा होता, मोठा डॉट बॉल येताना पाहायला मिळतंय. अप्रतिम अप्रतिम दर्जाची गोलंदाजी रंगात आणला. हा सामना खेळत असताना हर्षवर्धनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय बॉलिंग, क्लासिकल अंदाजामध्ये त्यानं स्पेल टाकलाय. अगदी त्याचा टप्पा, त्याची अचूकता, त्याची भेदकता या मॅच मध्ये चर्चेचा विषय राहिलाय. 1 चेंडू 3 धावा कंपल्सरी बनवायच्या टीम स्ट्रॉंग बॉईजला जिंकण्यासाठी. 1 बॉल 3 म्हणजे इथे तुम्हाला 3 धावा. पण मी पहिल्या दिवसापासून चर्चा चालू होती की या मैदानावरती 1 बॉल 3 वरती मॅच आला तरी सुद्धा ती बॅटिंग कडे ऑन असू शकते मॅच, कारण की या मैदानावरती जास्तीच्या 3 धावा धावून काढल्यात. आणि इकडे तसं चित्र नाहीये. अगदीच आपण पाहतोय शरीरावरती आढळत असताना 9 चेंडू 6 चेंडू मध्ये 9 धावा डिफेंड करत असताना हर्षवर्धन यांना आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी. येस, नो डाऊट, प्रश्नच नाहीये, कारण की या मॅच मध्ये 6 बॉल 9 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या ओव्हर मध्ये ज्यानं या मॅचला आपल्या बाजूने झुकवलंय असा हर्षवर्धन ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.